महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टाचा निर्णय वर्गीकरणाच्या संदर्भात लागला होता किंवा लागला आहे, त्याला अनुसरून जस्टिस बदर साहेबांची एक समिती स्थापन करण्यात आली। मुळात आंध्र प्रदेशच्या जुन्या निर्णयाप्रमाणे वर्गीकरण करण्याचा अधिकार जो आहे हा राज्य शासनाचा नाही, तो पार्लमेंटचा आहे असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। SC ST ची जी यादी आहे त्या यादीमध्ये काहीही बदल करायचा असेल तर तो अधिकार हा पार्लमेंटला आहे। पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने तो अधिकार घेतला आणि त्यांनी निर्णय दिला। वर्गीकरणाच्या संदर्भात कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे, परंतु ते वर्गीकरण कसं झालं पाहिजे, कास्ट वाईज सबकास्ट वाईज झालं पाहिजे की ज्या पद्धतीने JNU सारख्या इन्स्टिट्यूशन्स आहेत की त्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये सुद्धा आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा काही प्रिन्सिपल्स पाळून इक्वल डिस्ट्रीब्युशनच्या तत्वावरती ते त्या ठिकाणी राबवतात अशी असणारी परिस्थिती आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की जस्टिस बदर यांची समिती जी आहे या समितीने काही एक्सपर्ट्स, संस्था किंवा लोक इन्व्हॉल्व करून घेतलं नाही तर सरसकट त्यांनी 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 10 असं डिव्हिजन क्लब करून डिव्हिजन करून ते मोकळे झाले। ते डिव्हिजन सायंटिफिक आहे की नाही याचं तपासण्यात आलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे।